आज सकाळपासूनच सर्वत्र गणेशाच्या आगमनाची लगबग सुरू होती। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या घरी देखील आज सकाळी मंगलमय वातावरणात बाप्पांचं स्वागत करण्यात आलं। गणरायाचं आगमन घरी होताच पाटील कुटुंबियांनी मनोभावे पूजा केली। पारंपरिक पद्धतीनं आणि साधेपणानं आमदार सतेज पाटील यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली। गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली। यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख शांती आणि समृद्धीसाठी गणरायाला साकडं घातलं। आमदार सतेज पाटील यांनी मनोभावी प्रार्थना करत त्यांनी गणेशोत्सवानिमित्तानं जनतेला शुभेच्छा दिल्या। आमदार ऋतुराज पाटील यांनी देखील गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देत सर्वांची विघ्न गणराया दूर करू दे असं साकडंही त्यांनी गणरायाला घातलं। गणेशोत्सवाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। विघ्नहर्ता म्हणून गणरायाची ओळख आहे आणि आनंद उत्सव प्रत्येकाच्या घरामध्ये आज गणरायाच्या आगमनामधून या ठिकाणी होतोय। महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माझ्या वतीनं गणेशाच्या मनापासून शुभेच्छा। सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा। विघ्नहर्ता म्हणून गणेशाची ओळख आहे। आमच्या सर्व दक्षिण मतदारसंघातल्या सर्व नागरिकांना मनापासून गणेश उत्सवाच्या शुभेच्छा। सर्वांचीच विघ्न दूर हो ही गणेशचरणी प्रार्थना। यावेळी डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, वैजयंती संजय पाटील, शांतादेवी डी. पाटील, पूजा ऋतुराज पाटील, डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस सतेज पाटील, देवश्री सतेज पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय उपस्थित होते।